नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पार्लेजी बिस्किट वापरून एकदम मस्त अगदी मुलांच्या आवडीची पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत। अगदी तुम्हाला समजत नसेल रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं, मग तुम्ही हा पदार्थ एकदा बनवलात तर मुलं तुम्हाला हा पार्लेजी बिस्किटचा पुडा बघितला तर म्हणतील ती नाही का केली होतीस रेसिपी तू, तीच कर म्हणून एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा घरी नक्की एकदा ट्राय कराल ह्याची मला गॅरंटी आहे। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हे पार्लेजी बिस्किट तुम्ही लहानपणी तर खाल्ला असालच। अगोदर किती मोठ्या प्रमाणामध्ये यायचा पुडा, आता बघा त्याची क्वांटिटी किती कमी झाली। तर इथे मी 10 वाले 2 पार्लेजी बिस्किट घेतलेत। आता असं नाही की इथं मी पार्लेजी बिस्किट वापरलेत म्हणून तुम्ही सुद्धा पार्लेजी बिस्किटच घेतले पाहिजे। तुम्ही ह्याच्याऐवजी मारीचा किंवा टायगर बिस्किट असतो तो कुठलाही बिस्किट घेतलात तरी सुद्धा चालेल। तर इथं तुम्हाला एक सांगते, मुलं बघा क्रीमचं बिस्किट जर असेल ना तर त्याची क्रीम खातात आणि बिस्किट तसेच ठेवतात। किंवा घरामध्ये बघा बिस्किटचा पुडा जरा बाहेर राहिला तर तो लगेच सादाळा जातो, म्हणजे नरम पडतात बिस्किट। मग ती बिस्किट आपली वाया जायला नको ना, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता। किंवा राहिलेली जी सगळी थोडी बिस्किट असतील ना, ते सगळी बिस्किट याच्यामध्ये घेतला तरी सुद्धा चालेल। आता इथं दोन्ही पार्लेची बिस्किट आहेत ना, ती इथं काढून एका भांड्यामध्ये घेतले। आता इथे तुम्ही मोडून घेऊ शकता किंवा नाही मोडून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध। तर इथं बघा 1.5 कप इतकं दूध घातलेलं आहे। सुरुवातीला 1 कप आणि नंतर अर्धा कप। दूध आपल्याला थंड घालायचं नाही, गरम दूध घालायचं आहे। याचं कारण सांगते, थंड दूध घातलात ना तर ही बिस्किट दुधामध्ये विरघळायला वेळ लागतात, पण जर गरम दूध घातलात ना तर बिस्किट ही लगेच दुधामध्ये आपली भिजली जातात। बघू शकता, एक सुद्धा आपलं बिस्किट असं राहत नाही की ते भिजलं नाही, कडक असं राहिलं। एकदम मस्त यांची एक पेस्ट होते किंवा प्युरी म्हणू शकता। बघा, गुठळ्या गाठी अजिबात राहत नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, इथे फेटून घ्यायचं आहे। म्हणून तुम्हाला सांगितलं होतं दूध हे गरम वापरायचं, म्हणजे बघा असं छान स्मूथ आपलं हे बॅटर होतं। आता इथं आपलं छान असं मऊसूद हे बॅटर झालेलं आहे। आता आपण हे असंच ठेवूया बाजूला। आता पुढे काय करायचं आपण ते पाहूया। आता ही रेसिपी आपली गोडाची असल्यामुळे इथं वापरत आहे गूळ। तुम्ही ह्याच्याऐवजी साखर वापरलात तरी सुद्धा चालेल, पण गुळामुळे ना आपली ही रेसिपी आहे ना ती अतिशय पौष्टिक अशी बनते। त्याच्यामुळे असा काळा गूळ आपल्याला वापरायचा आहे। गूळ बघा नेहमी असा चिरून घेतला ना एकसारखा छान बारीक असा चिरला जातो, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहत नाही। गूळ फोडण्याच्या ऐवजी हा चिरून असा घ्यायचा, म्हणजे छान एकसारखा चिरला जातो आणि आपण कुठल्याही पदार्थामध्ये टाकल्यानंतर ना तो लगेच विरघळला सुद्धा जातो। आता इथे बघा साधारण पाऊण कप इतकं गूळ घेतलेलं आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तुम्ही कितपत गोड खाता त्याच्यावर गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता। आता या रेसिपीमध्ये आपल्याला टाकण्यासाठी हवेत काजू बदाम। तर इथं मी 5 काजू आणि 5-7 इतके बदाम घेतले, ते आपल्याला दोन्ही बारीक असे चिरून घ्यायचे। हे असे अख्खे मोठे वापरलात तरी सुद्धा चालेल, पण असे बारीक चिरल्यामुळे ना हे दाताखाली येतात आणि खायला खूप छान असे लागतात। आता दोन्ही छान असे इथे चिरून घेतलेत बघा। आता थोडेसे आपण बारीक करूयात। थोडक्यात तुम्हाला इथं रेसिपी समजलीच असेल, कारण गूळ आपण चिरून घेतला, ड्रायफ्रूट चिरून घेतले। तर सांगते आज आपण नेमकं काय बनवतोय। तर आज आपण नेमकं बनवत आहोत बिस्किटांचा हलवा किंवा बिस्किटांचा शिरा म्हणू शकता। इथे आपले ड्रायफ्रूट तर बारीक चिरून झालेत। आता आपण गॅसकडे वळूया। गॅस चालू करून पॅन ठेवला। इथे बघा घट्ट अर्धा कप इतकं तूप घेतलंय। आता थंडीचे दिवस सुरू आहेत ना, मग तूप हे अळलं जातं, त्याच्यामुळे घट्ट आहे। हे घरचं साजूक तूप आहे। तुम्ही विकतचं गाईचं तूप मिळतं बघा मार्केटमध्ये, ते वापरू शकता किंवा वनस्पती तूप वापरलात तरी सुद्धा चालेल, पण हे मात्र घट्टच घ्यायचं आहे, कारण वितळल्यानंतर क्वांटिटी त्याची जास्त होते आणि तुपाचं प्रमाण आपल्याला जरा जास्तच हवं, कारण आपण हलवा करत असल्यामुळे। आता बघा तूप घातल्यानंतर आपलं वितळलेलं आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे मनुके। मनुके घातल्यानंतर छान आपल्याला फुलूसपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे। बघा मनुके आपले छान फुलले किंवा आपण हे तुपाबाहेर करणार आहोत। आता त्याच तुपामध्ये आपल्याला घालायचे आपण जे बारीक चिरून ड्रायफ्रूट ठेवले होते का नाही, ते ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। गॅस बारीक ठेवलाय आणि छान असे आपण हे तळून घेणार आहोत। असे तळून घेतल्यामुळे ना हे हलव्यामध्ये खायला छान क्रंची मस्त असे लागतात। आता ड्रायफ्रूट सुद्धा ह्या तुपाबाहेर काढून घेतले। आता ह्या तुपामध्ये बघा आपण बिस्किट आणि दुधाचं जे मिश्रण करून बाजूला ठेवलं होतं ना, ते घालून घेणार आहोत। गॅस मध्यम ठेवलेला आहे। आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बिस्किट आणि दुधाच्या मिश्रणमध्ये हे आपलं तूप छान असं मिक्स झालं पाहिजे। सतत हलवत राहायचं, म्हणजे एकसारखं छान असं मिक्स होतं।
आता इथं मात्र तुम्हाला बराच वेळ लागणार आहे। गॅस मात्र मध्यम टू लोच ठेवायचा आहे, तरच आपला हा जो हलवा आहे ना तो छान चविष्ट बनेल। आता बघा सतत मिक्स करत राहिल्यामुळे ना तूप आपलं छान ह्या बिस्किट आणि दुधामध्ये छान असं आपलं मिक्स झालेलं आहे। आता इथे मी मिक्स करते, तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार। आता बघा ह्यांचा छान असा एकजीव झाला, म्हणजेच की ह्यांचा गोळा झालेला आहे, बघू शकता इथे। आता इथं आपल्याला घालायचं गुळ, तर गुळ इथं पाऊण कप इतका घेतलेला आहे। तुम्ही इथे साखर घातलात तरी सुद्धा चालेल, पण गुळ घातल्यामुळे ना आपला हा हलवा आहे ना तो अतिशय पौष्टिक असा बनतो, त्याच्यामुळे इथं मी गुळ वापरलेला आहे। आता गुळ आपण पूर्णपणे बारीक बारीक चिरल्यामुळे ना इथं काही विरघळायला वेळ लागत नाही। आता आपल्याला पुन्हा हे छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे। अगोदरच आपलं मिश्रण गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे ना लगेच तो विरघळला जातो। आता हे मिश्रण ना छान दाणेदार होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। आता जरी तुम्हाला इथे मिश्रण हे लगेच दाणेदार छान एकसारखं झालेलं दिसत असेल, पण हे होण्यासाठी बराच वेळ लागला। जवळजवळ मध्यम टू लो गॅसवरती 10 ते 12 मिनिटं लागलीत, तेव्हा कुठे आपला हा हलवा तयार होतो। आता बघू शकता एकदम तुम्हाला सुटसुटी छान दाणेदार असं मिश्रण दिसत असेल। आता याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट म्हणजेच की काजू बदाम घालूयात। त्याचबरोबर आपण मनुके सुद्धा भाजून ठेवले होते, तर ते मनुके सुद्धा घालून घेऊयात। तुम्ही जर सुरुवातीला ड्रायफ्रूट भाजून घेतले नसतील ना तर बाजूला 1 ते 2 चमचे तूप गरम करा, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून ते तुपासकट ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घाला, छान आपला मऊ लुसलुशीत तुपट असा आपला शिरा तयार होतो। आता इथं बघा थोडीशी वरून विलायची पावडर घातली आणि छान आता सगळं आपण हे मिक्स करणार आहोत। बघू शकता तुम्हाला आता इथं बघूनच समजत असेल, वाव आपला हा बिस्किटांचा शिरा किती मस्त झालेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत, होटाने खाता येईल आणि तोंडात टाकता विरघळणारा असा हा आपला बिस्किटांचा शिरा झालेला आहे। खरं सांगू का तुम्हाला, घरामध्ये जे नरम झालेली बिस्किट असतात की नाही साधाळलेली, ती मुलं खायला नको म्हणतात, मग डब्यामध्ये तशीच पडून राहतात। ती टाकायचं म्हणलं की आपल्या जीवावर येतं, मग त्याच्यापासून त्याच बिस्किट वापरून तुम्ही मुलांसाठी हा मस्त मऊ लुसलुशीत शिरा करून देऊ शकता। अगदी आपली बिस्किटं सुद्धा वाया जाणार नाहीत आणि मुलांच्या आवडीचा अगदी पोटभर असा आपला हा शिरा सुद्धा तयार होईल। बघू शकता आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल, वाव किती भारी हा आपला शिरा झालेला। सांगायला गेलं ना तर हा बिस्किटांचा शिरा अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतो। मुलांना ब्रेकफास्टला देण्यासाठी असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असो, वेगळा असा मस्त चविष्ट शिरा होतो आणि मुलांना तो आवडतो सुद्धा। नक्की एकदा ट्राय करून बघा, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जरा सुद्धा आवडली तर पटकन एक लाईक ठोका बघू, आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये। आणि हो मी आशा करते की आजची बिस्किटांचा हलवा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।